ब्राउन शुगर गर्द हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या 2 आरोपितांना गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश। दिनांक 21/12/2023 रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तडीपार इसम नामे एक शाह आलम बद्री आलम चौधरी वय 24 वर्ष, 2 अब्दुल्ला अलीमुल्ला चौधरी वय 37 वर्ष हे मफतलाल कंपाऊंड नवजीवन शांतीनगर तालुका वसई जिल्हा पालघर येथे ब्राउन शुगर म्हणजेच गर्द नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। सदर बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी माननीय वरिष्ठांना सदर बाबत माहिती दिली असता माननीय वरिष्ठांनी बातमीची सत्यता पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशान्वये बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील व पोलीस पथक यांनी मफतलाल कंपाऊंड नवजीवन शांतीनगर तालुका वसई जिल्हा पालघर येथे सापळा रचून सदर ठिकाणी ब्राउन शुगर गर्द या अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या विक्री करीत असलेल्या तडीपार इसम नामे एक शाह आलम बद्री आलम चौधरी वय 24 वर्ष व त्याचा साथीदार 2 अब्दुल्ला अलीमुल्ला चौधरी वय 37 वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 15.500 ग्रॅम वजनाचा 1,55,000 रुपये किमतीचा ब्राउन शुगर गर्द हा अंमली पदार्थ मिळून आला असून नमूद आरोपित त्यांच्या विरुद्ध दिनांक 22/12/2023 रोजी पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1105/2023 NDPS ऍक्ट 1985 चे कलम 8 क 21 ब सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे हे करत आहेत। सदरची कामगिरी श्री सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 विरार, श्री रामचंद्र देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवानंद देवकर, पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, पोलीस हवालदार तानाजी चव्हाण, पोलीस अंमलदार संजय मासाळ, रवी वानखेडे, किरण आव्हाड, राहुल करपे, दिलदार शेख, निखिल मंडलिक, अनिल साबळे, सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।